नागपूरमध्ये विवाहित महिलेवर सामूहिक अत्याचार आहे। धर्मांतराकरता दबाव टाकल्याची माहिती आहे। पीडित महिलेची सोनेगाव पोलीस ठाण्यात धाव आहे। सोनेगाव पोलिसांकडून आरोपीला अटक आहे। गुंगीचं औषध पाजून तिघांनी आळीपाळीनं अत्याचार केला असा आरोप आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार यांच्याकडे। ज्ञानेश्वर, काय अधिक माहिती आहे? अगदी लागवीजी, नागपूरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आलेली आहे। नागपूरच्या सोनेगाव पोलीस ठाण्यामध्ये जे आहे ते 3 आरोपी विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे। एका महिलेवर 3 आरोपींनी जे आहे ते आळीपाळीने अत्याचार करून त्याला गुंगीचे औषध देऊन जे आहे ते या ठिकाणी त्याच्यावर धर्मांतर करण्यासाठी दबाव टाकण्याचा जे आहे ते आरोप करण्यात आला आहे। एकूणच पीडित महिलेने जे आहे ते नागपूरच्या सोनेगाव पोलीस ठाण्यामध्ये जे आहे ते या संबंधित तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत 2 आरोपींना आता ताब्यामध्ये घेतलेलं आहे। यामधील जे दोन्ही आरोपी आहे यांनी 8 जून रोजी जे आहे ते पीडित महिलेला नागपूर वर्धा रोडवरील एका हॉटेलमध्ये आहे ते जमिनी संबंधित व्यवहारासाठी कामासंदर्भात त्या ठिकाणी बोलावलेलं होतं। मात्र या तिन्ही आरोपींनी जे आहे ते त्यांना एका पेयमध्ये जे आहे ते गुंगीचं औषध मिसळवलं आणि त्यानंतर जे आहे ते महिला बेशुद्ध पडल्यानंतर तिच्यावर जे आहे ते आळीपाळीने जे आहे ते अत्याचार करण्यात आल्याचा आरोप जे आहे ते तक्रारीमध्ये एकूणच करण्यात आलेला आहे। त्या संबंधित जो काही अत्याचाराची घटना, या घटनेचा व्हिडिओ देखील या आरोपींनी जे आहे ते रेकॉर्ड केलेला होता आणि त्या व्हिडिओच्या आधारे जे आहे ते महिलेवर दबाव टाकून त्याच्याकडनं खंडणी वसूल करण्याचा देखील प्रकार समोर आलेला आहे। जवळपास 3 लाखाहून अधिक रक्कम जी आहे ते या महिलांकडनं या आरोपीने हडपली असल्याचं त्यांनी तक्रारीमध्ये नमूद केलेलं आहे। त्यामुळे सध्याला सोनेगाव पोलिसांनी जे आहे ते 2 आरोपींना ताब्यात घेतलं आणि त्या संबंधित आता जे आहे ते चौकशी सुरू आहे। परंतु या पद्धतीने जी काही घटना समोर आली आहे त्यामुळे नक्की जे आहे ते महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न जे आहे ते ऐरणीवर असल्याचं एकंदरीत नागपूरमधील चित्र सध्याला पाहायला मिळते। लागवीजी, अगदी ज्ञानेश्वर, जो प्रकार नाशिकमध्ये घडला तोच काहीसा प्रकार नागपूरमध्ये घडताना दिसतोय। या सगळ्या संदर्भात आता ठोस उपाययोजना करण्याच्या दृष्टीनं काही पावलं उचलली जातात का? धर्मांतरासाठी दबाव टाकल्याचा आरोप केला जातोय। या कारणानं नाशिकची पार्श्वभूमी या सगळ्या प्रकरणाला सुद्धा पाहायला मिळतेय। अगदी लागवीजी, नुकतंच नाशिकचं प्रकरण ताजं असताना या पद्धतीने नागपूरमध्ये जी घटना उघडकीस आलेली आहे ती नक्कीच जे आहे ते खळबळजनक आहे। त्या पद्धतीने नक्कीच आता पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतलं आणि त्या पद्धतीने याचं काही नाशिक अँगल असू शकते का, किंवा या नागपूरमधील जे आरोपी सध्याला ताब्यात घेतले या व्यतिरिक्त यांचं कोणी वरी आहे का या धागेदोरे, या संदर्भात देखील पोलीस जे आहे ते या अँगलने तपास करेलच। परंतु ज्या पद्धतीने महिलेने तक्रारीमध्ये आरोप केले आहेत ते अत्यंत खळबळजनक आहे आणि पोलीस सुरुवातीला जे आहे ते महिलांवर जे काही अत्याचार जे आरोप केला आहे, आळीपाळीने आरोपीने जे आहे त्याच्यावर अत्याचार केल्याचा त्यांनी आरोप केला आहे। त्यामुळे ह्या संपूर्ण प्रकरणाची आणि धर्मांतराचा दबाव टाकण्यात आल्याच्या प्रकरणाची एकूणच पोलीस सखोल चौकशी जी आहे ते एकूणच करत आहे। मात्र ज्या पद्धतीने घटना घडलेली आहे 8 जून रोजी ती अतिशय धक्कादायक आहे आणि वेदनादायी असून महिलांवरील जे आहे ते अत्याचाराचे प्रकार राज्यामध्ये वाढत असताना पुन्हा एकदा जे आहे ते नागपूरमध्ये या पद्धतीने प्रकरण समोर येणं हे अतिशय पोलिसांच्या सुद्धा कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणार आहे। त्यामुळे आता ज्ञानेश्वर, माफ करा, काही सेकंद मी तुम्हाला थांबवते। या सगळ्याविषयी बोलण्याकरता सुषमा अंधारे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। ताई, नागपूरमध्ये धक्कादायक प्रकार, विवाहित महिलेवर सामूहिक अत्याचार करण्यात आलाय, त्याहून महत्त्वाचं धर्मांतरासाठी दबाव टाकल्याची माहिती आहे। खरं तर गृहमंत्र्यांच्या होम पिचवर असं काही घडणं हा प्रश्न मला वाटते माझ्यापेक्षाही जास्त गृहमंत्र्यांना विचारणं जास्त गरजेचं आहे। ते गृहमंत्री महाराष्ट्राचं सोडा, किमान ज्या मतदारसंघातून निवडून येतात त्या मतदारसंघातल्या लोकांना तरी सुरक्षा देऊ शकतात का? त्यांना जरी सुरक्षा दिली तरी पुष्कळ आहे। धर्मांतर आणि या सगळ्या गोष्टींच्यासाठी पेटेंट असे त्यांनी त्यांचे नेते नेमलेले आहेत, त्या सगळ्या नेत्यांना विचारलं पाहिजे। कारण एरवी धर्मांतर हा विषय नसेल तर कुठल्याच महिलेच्या सुरक्षेशी यांना काहीच घेणं देणं नसतं। तर मला वाटतं नागपूरच्या जवळच्या ज्या त्यांच्या अत्यंत विश्वासू नेते आहेत, त्या नवनीत राणा वगैरे, या लोकांना प्रश्न विचारले पाहिजेत या संबंधाने। अगदी, पण असे प्रकार जर राज्यात आता घडताना दिसत आहेत त्यामुळे अर्थातच चिंता व्यक्त होतीये। चिंता कशाला व्यक्त करायची? हा देश कुणाच्या भरोश्यावर चाललाय तेच आपल्याला माहित नाहीये। त्यामुळे या देशातल्या सत्ताधारी लोकांना फक्त इतरांचे आमदार फोडणे, खासदार फोडणे, पक्ष फोडणे, ईडी सीबीआयची भीती दाखवणे, त्यांना कितीही भ्रष्ट असला तरी त्याला आपल्या पक्षाकडे ओढणे,
यामध्ये हे बिचारे सगळे व्यस्त आहेत. त्यामुळे चिंता कशाची व्यक्त करायची, तर भाजपला अजून कोणते पक्ष फोडणे बाकी आहेत त्याचा अभ्यास करण्यासाठीची चिंता व्यक्त करायची. बाकी सामान्य माणसं जगली काय मेली काय याच्याशी गृहमंत्र्यांना, फडणवीसांना किंवा नागपूरमध्ये असलेल्या बावनकुळेंना या लोकांना काही घेणं देणं नाहीये. अगदी त्यामुळे त्याची काही चिंता त्यांना वाटत नाही. आणि आपणही त्या संदर्भाने आता त्यांना बोलून किती वेळा आपण त्यांना ते प्रश्न विचारणार, कारण या सगळ्या लोकांना सुशासन देण्यासाठी किंवा इथल्या लोकांचे दैनंदिन प्रश्न सोडवावेत, त्यांना सुरक्षा द्यावी, आरोग्य द्यावं, शिक्षण द्यावं, यासाठी जणू लोकांनी निवडूनच दिलेलं नाही. यांना फक्त आणि फक्त भ्रष्टाचार करण्यासाठी, आपापली पोरं बाळ सेट करण्यासाठी आणि लोकांचे पक्ष फोडण्यासाठीच निवडून दिले जणू काही, आणि ते त्याच आविर्भावात वावरतायत. अगदी सुषमाताई, खूप खूप धन्यवाद आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल. ज्ञानेश्वर, आपण ऐकलं की मुख्यमंत्री किंबहुना गृहमंत्र्यांच्या होम पिचवरच हा सगळा जर प्रकार घडत असेल तर अर्थातच इतरांचं काय म्हणावं हा मुद्दा आता विरोधकांकडून उपस्थित होतोय. अगदीच लागवीजी, शहरामध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं काम जे आहे ते पोलीस प्रशासनाचं असतं आणि पोलीस वारंवार सांगत असतं की नागपूरमध्ये गुन्हेगारी जे आहे ते कमी होते असते. मात्र गुन्हेगारी जर कमी होत जर असेल तर या पद्धतीने जे घटना घडत आहे तर आरोपीवर पोलिसांचा धाक नाही का, असा प्रश्न देखील पूर्ण करा. पण या सगळ्या प्रकरणी पोलिसांची प्रतिक्रिया आहे ती ऐकूया आपण. ज्या व्हिक्टीम महिला आहेत, विवाहित आहेत, त्या पोलीस स्टेशनला येऊन त्यांनी जे आहे आमच्याकडे एक त्यांच्याशी झालेला जो प्रकार आहे तो आमच्यासमोर जो आहे ते त्यांनी सांगितला. त्यानुसार जे आम्ही त्याच्यामध्ये ती जी घटना आहे संपूर्ण त्या घटनेचा रिपोर्ट घेऊन जे आहे आम्ही पोलीस स्टेशन येथे जे आहे गुन्हा रजिस्टर नंबर 118/2026 कलम 64, 308, 296, 351, 61 भारतीय न्यायसंहिता 2023 आणि महाराष्ट्र ब्लॅक मॅजिक ॲक्ट जो आहे 2013चा त्याच्या कलम 3-4 नुसार जे आहे आमच्याकडे जे आहे ते गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. ओके ज्ञानेश्वर, या सगळ्या मुद्द्यामध्ये ब्लॅक मॅजिक अंतर्गत देखील गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे असं देखील म्हटलं जात आहे. काय या सगळ्याला अँगल नेमका प्राप्त होताना दिसतोय? पोलीस तपासात आतापर्यंत काय काय समोर आलेलं आहे? कोण होते ते 3 व्यक्ती? कशी या महिलेची ओळख झाली? काय नेमकी या सगळ्याची पार्श्वभूमी आहे? लागवीजी, खरं तर हा प्रकार जो आहे तो 8 जूनला घडला आहे आणि जमीन व्यवहाराच्या संदर्भात जे आहे ते एका हॉटेलमध्ये भेटण्यासाठी आरोपींनी सदरील महिलेला बोलावलं होतं आणि त्या हॉटेलमध्येच या महिलेला जे आहे ते एका पेयमधून जे आहे ते गुंगीचं औषध दिलं आणि जेव्हा ही महिला बेशुद्ध पडते तेव्हा आळीपाळीने जे आहे ते आरोपी त्या महिलेवर अत्याचार करतात. अत्याचाराचा जे आहे ते व्हिडिओ जे आहे ते आरोपीने रेकॉर्ड केला आणि नंतर या व्हिडिओचा धाक महिलेला दाखवत जे आहे ते त्यांच्याकडनं जे आहे जवळपास 3 लाखाहून अधिकची रुपयाची खंडणी देखील वसुली केल्याचं महिलेने जे आहे ते आरोप केला आहे. आणि दुसरं म्हणजे ब्लॅक मॅजिक संदर्भात आपण जो काही बोलला, लोकशाही मराठीच्या हाती जो व्हिडिओ लागला आहे त्या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतो आहे की सदरील महिला जी आहे ती गुंग अवस्थेमध्ये आहे आणि समोर आरोपी बसून जे आहे ते आजूबाजूला काही दारूच्या सुद्धा बाटल्या जे आहे ते आपल्याला दृश्यांमध्ये जे आहे ते पाहायला मिळते. म्हणजे एकूणच आरोपी सुद्धा नशेमध्ये आहे आणि त्या पद्धतीने महिलांवर काहीतरी जादूटोणा करण्याचा प्रयत्न जो आहे तो व्हिडिओमध्ये जे आहे ते काही अंशी त्या ठिकाणी दिसतो. त्याच अनुषंगाने पोलिसांनी त्या कलमांतर्गत जे आहे ते गुन्हा एकूण नोंद केला आणि त्या पद्धतीने देखील जे आता पोलिसांचं जे आहे ते तपास जे आहे ते सुरू आहे. मात्र यामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की शहरामधील कायदा आणि सुव्यवस्था बाधित राखण्याचं काम हे पोलीस प्रशासनाचं आहे. वारंवार नागपूर पोलीस जे आहे ते सांगत असते की शहरातील जी काही गुन्हेगारी आहे जी कमी होत आहे आणि त्या पद्धतीने पोलीस प्रयत्न देखील करतात. मात्र वारंवार अशा पद्धतीच्या महिलांवर अत्याचारांच्या आणि धर्मांतरांसारख्या घटना ज्या ते समोर येणं हे अतिशय खेदजनक आहे आणि यावर पोलीस प्रशासन जे आहे ते या संदर्भात पोलीस प्रशासनाचे आरोपींना जे आहे ते धाक राहिला नाही का असा सर्वसामान्यांकडनं जे आहे ते प्रश्न आता या निमित्ताने उपस्थित केला जातोय. लागवीजी, अगदी या सगळ्या प्रकरणी आतापर्यंत 3 जणांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे. आणखीन काही या सगळ्याचं नेक्सस? लागवीची मी थोडी दुरुस्त करतो. 2 आरोपींना सध्याला ताब्यात घेण्यात आले. यापैकी आरोपी अय्याज मदार आणि अमीर शेख या 2 आरोपींना ताब्यात घेण्यात आलेले आहे आणि नक्कीच जे आहे ते याचं काही वेगळं रॅकेट तर नाही ना. या पद्धतीने नक्कीच पोलीस जे आहे ते त्या पद्धतीने त्या अँगलने तपास करतील. सध्याला आरोपी जे आहे ते पोलीस या ठिकाणी तुरुंगामध्ये मी ज्या ठिकाणी उभा आहे या सोनेगाव पोलीस ठाण्यामध्ये जे आहे ते सध्याला अटकेमध्ये आहेत आणि एकूणच या संपूर्ण आरोपींची झडती घेत पोलीस चौकशीतनं अजूनही काही यांचे धागेदोरे जे आहे ते पुढे निघतात का हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. कारण की नाशिकचं
महाराष्ट्र राज्यामधलं ताजं प्रकरण असताना या पद्धतीने नागपूरमध्ये प्रकरण उघडकीस येणं म्हणजे जे आहे ते नक्की जे आहे ते आरोपींना खरंच जे आहे ते राज्यातील कायद्याचा धाक राहिला नाही का असा प्रश्न सर्वसामान्यांकडून उपस्थित केला जात असताना आता पोलीस सुद्धा कंबर कसून जे आहे ते आरोपीची झडती घेत आहे आणि यातून काही धागेदोरे पुढे काही निष्पन्न होतात का हे देखील पाहणं अत्यंत महत्त्वाचं लागेल. अगदी ज्ञानेश्वर, या सगळ्या प्रकरणात आणखीन एक अँगल समोर येताना दिसतोय तो असा आहे की या घटनेचं चित्रीकरण करून तिच्याकडून त्या स्त्रीकडून 3 लाख खंडणी उकळून धर्मांतरासाठी दबाव टाकला असा या महिलेनं आरोपही केलाय. चित्रीकरण करून तिच्याकडून 3 लाख रुपये खंडणी उकळली असा आरोप ही महिला करतीये. लागवीची खरं पाहायला गेलं तर ही महिला जी आहे ती विवाहित आहे आणि एका कामाच्या व्यवहारासंदर्भात या आरोपींनी त्या महिलेला बोलवलेलं होतं. त्यामुळे त्या अशा कामासंदर्भात भेटीसाठी बोलावून गुंगीचं औषध देऊन तिच्यावरती आळीपाळीने अत्याचार केल्यानंतर आणि त्याचा व्हिडिओ रेकॉर्ड केल्यानंतर नक्कीच त्या व्हिडिओच्या माध्यमातून या महिलेला जे आहे ते या ठिकाणी ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न या आरोपीच्या माध्यमातून करण्यात आला आणि त्याच धाकापोटी महिलेने जे आहे ते व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी त्याला देण्यात आली असल्यामुळे त्यांनी जे आहे ते वारंवार या आरोपींना पैसे देत गेले. ही रक्कम जवळपास 3,09,000 पर्यंत जे आहे ते आरोपींना जे आहे ते महिलेने दिली असल्याचं तक्रारीमध्ये सद्यस्थितीत जे आहे ते नमूद करण्यात आलेलं. मात्र त्याही पलीकडे जाऊन जे आहे ते आता सध्याला महिलेची जी आहे ती मानसिक परिस्थिती जी आहे ते व्यवस्थित नाही, त्यामुळे महिलेला सध्या पोलीस स्टेशनमध्ये बोलवण्यात आले नाही. त्यामुळे एकूणच हे 2 ताब्यात असलेले आरोपी असतील आणि तक्रारदार पीडित महिला असेल, या दोघांची बाजू जी आहे ती अगोदर पोलीस समजून घेणार आहे आणि दोघांची बाजू समजून घेतल्यानंतर नागपूरपासून याचे कनेक्शन काही इतर ठिकाणी सुद्धा जुळतात का हे पाहणार आहे पोलीस. आणि नक्कीच त्यामुळे जे आहे ते पोलिसांचा तपास यामध्ये अत्यंत महत्त्वाचा असणार आहे आणि पोलिसांच्या तपासानंतर अजूनही काही धागेदोरे समोर येते का हे पाहावं लागेल. अगदी ज्ञानेश्वर, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूण सविस्तर माहिती करता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.